हॅलो फ्रेंड्स, कालच्या तासाला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी या प्रॉपर्टीचं ट्रेंड त्या ठिकाणी बघितलेला आहे. आज आपल्याला त्याच्या पुढची 7.5 पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज मधली 5वी प्रॉपर्टी दॅट इज इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी म्हणजे काय हे आपल्याला आज बघून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपण कालच्या तासापर्यंत ज्या प्रॉपर्टीज पाहिल्या, त्यांचा ट्रेंड बघितला, त्यांची एकदा आपण उजळणी करणार आहोत आणि मग आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय आणि त्याचा ही प्रॉपर्टी इन पिरियड आणि इन ग्रुप कशी व्हॅरी होते हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिली आपण त्याच्यामध्ये प्रॉपर्टी बघितलेली आहे ते म्हणजे ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज इट इन्क्रीजेस इन ग्रुप व्हाईल इट डिक्रीजेस इन पिरियड. म्हणजे ॲटॉमिक साईज ही टॉप टू बॉटम येत असताना त्या ठिकाणी इन्क्रीज होते, तर पिरियडमध्ये म्हणजे लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक साईज डिक्रीज व्हायला लागते. दुसरी प्रॉपर्टी आहे दॅट इज आयोनिक साईज किंवा आपण आयोनिक रेडियस असं म्हणतो. द सेम ट्रेंड इज ऑब्झर्वड इन केस ऑफ आयोनिक साईज लाईक दॅट ऑफ ॲटॉमिक साईज. सो आयोनिक साईज इन्क्रीजेस इन ग्रुप व्हाईल डिक्रीजेस इन पिरियड. आता त्यानंतरची तिसरी प्रॉपर्टी आहे दॅट इज आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा त्याला आपण आयोनायझेशन पोटेन्शियल असं म्हणतो. It is denoted as delta IH. This ionization enthalpy is the amount of energy required to remove valence shell electron from an isolated gaseous atom. Isolated gaseous atom च्या valence shell मधला एक इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे आपण आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल असं म्हणतो. तर ही प्रॉपर्टी इन ग्रुप कशा पद्धतीने व्हॅरी होते, तर ग्रुपमध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल डिक्रीजेस बिकॉज द साईज ऑफ ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग. त्या ठिकाणी ॲटमचा साईज वाढायला लागतो, म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे त्याचं न्यूक्लियसपासूनचं डिस्टन्स वाढायला लागतं. त्याच्यामुळे असा इलेक्ट्रॉन घालवण्यासाठी आपल्याला कमीची ऊर्जा त्या ठिकाणी लागते. सो इन ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. ग्रुपमध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी कमी व्हायला लागते. व्हॉट इज अबाउट इन पिरियड. पिरियडमध्ये म्हणजे डावीकडून उजवीकडे जायला लागल्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते, तर त्या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक साईज कमी व्हायला लागते. याचा अर्थ आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जो आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे, त्याचं न्यूक्लियसपासूनचं डिस्टन्स कमी व्हायला लागतं. याचाच अर्थ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागतो, म्हणून असा इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी आपल्याला जास्तीची ऊर्जा द्यावी लागते. याचा अर्थ आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस इन पिरियड. पिरियडमध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज व्हायला लागते. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे दॅट इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा त्याला आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी असं सुद्धा म्हणतो. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही एक्झॅक्ट आयोनायझेशन एन्थाल्पीच्या विरुद्ध अशी कन्सेप्ट आहे. आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठीची ऊर्जा बघतोय, तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये आपण एखादा इलेक्ट्रॉन आयसोलेटेड गॅसियस ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये आपण बाहेरून आत इंट्रोड्यूस केला, नंतर जो एनर्जी चेंज होणार आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हणतोय. दिस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी it is more negative in case of period. पिरियडमध्ये ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही जास्तीची निगेटिव्ह असते, म्हणून आपल्याला हॅलोजन फॅमिलीसाठी ती व्हॅल्यू सगळ्यात जास्त निगेटिव्ह असलेली पाहायला मिळते. तर ग्रुपमध्ये जर विचार केला टॉप टू बॉटम आपण यायला लागतो, तेव्हा दिस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम लेस निगेटिव्ह. ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ग्रुपमध्ये कमी निगेटिव्ह असं होत जाते. याचाच दुसरा अर्थ इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस इन ग्रुप व्हाईल इन्क्रीजेस इन पिरियड. पिरियडमध्ये इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढायला लागते, तर ग्रुपमध्ये म्हणजे टॉप टू बॉटम येताना ती कमी व्हायला लागते. तर अशा पद्धतीनं आपण या 4 प्रॉपर्टीज या अगोदर बघितलेल्या आहेत आणि आज आपल्याला त्याच्यातली 5वी प्रॉपर्टी बघायची आहे दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इट इज डिनोटेड ॲज EN. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, इट इज रिप्रेझेंटेड ॲज EN. तर या अगोदर आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी बघितलेली आहे, EA असं त्याला आपण म्हटलेलं आहे.
आज आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी EN. याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण हा पॉइंट बघून झाल्यानंतर त्याच्यातला डिफरन्स बघणार आहोत. तर या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. इफ वी कन्सिडर दॅट अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन two atoms of different elements, the shared this electron pair, it is unequally shared by these atoms. या ठिकाणी बघा आपण असं कन्सिडर केलं की A आणि B हे दोन वेगवेगळ्या इलेमेंटचे ॲटम आहेत, त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे म्युच्युअल शेअरिंग किंवा इक्वल शेअरिंगनं तयार झालेला हा बॉन्ड आहे. याचा अर्थ एक इलेक्ट्रॉन Aचा, एक इलेक्ट्रॉन Bचा, आणि या पद्धतीने तयार झालेला हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तर हे दोघात असणारं हे जे इलेक्ट्रॉन पेअर जे आहे हे या इथं आपण दाखवलेलं आहे. तर हे इलेक्ट्रॉन पेअर जे आहे इट इज अनइक्वली शेअर्ड. ते अनइक्वली शेअर केलं जातं कशामुळं? बिकॉज वन ऑफ द ॲटम इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड so this shared pair of electron is shifted towards more electronegative atom. या ठिकाणी if we consider that this B is more electronegative than A, so this electron pair it is shifted more towards the atom B. So this atom B it gets partial negative charge while A gets partial positive charge. या ठिकाणचं हे भागीदारीतलं खरं तर हे इलेक्ट्रॉनचं पेअर आहे, पण हे जास्तीचं कुणाकडे झुकलेलं आहे? तर बी या ॲटमकडे झुकलेलं आहे. का? कारण बीचं अट्रॅक्शन या इलेक्ट्रॉन पेअरवर जास्त आहे, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणून हे इलेक्ट्रॉन पेअर हे बी कडे जास्त झुकलेलं आहे. त्याच्यामुळे बी वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो तर ए वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. जर आपण असं कन्सिडर केलं की ए इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन बी. नाव इन धिस केस, या दुसऱ्या केसमध्ये आपल्याला हे इलेक्ट्रॉन पेअर हे ए कडे जास्तीचं असलेलं दिसतंय, एच्या बाजूला साईडला असलेलं दिसतंय. सो धिस ॲटम ए गेट्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज व्हाईल ॲटम बी गेट्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. याचा अर्थ हे इलेक्ट्रॉन पेअर दोघांचं भागीदारीतलं आहे, पण असं असलं तरी वापरतोय कोण? तर जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे तो ते इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचत असतो. उदाहरणार्थ कन्सिडर करा, दोन मित्र आहेत, दोघा मित्रांनी ठरवलं की आपण भागीदारीत व्यवहार करूया. एका मित्रानं ₹1 दिला, दुसऱ्या मित्रानं पण ₹1 दिला. खरं तर हे ₹2 आहेत ते दोन्ही मित्रांचे सारखे वापरले पाहिजेत. पण होतं काय, त्यातला एक मित्र असतो गरीब आणि दुसरा असतो थोडा आगाव. मग हा आगाव असणारा मित्र काय करतो, हे ₹2 जे आहेत तो वर्षातले 10 महिने तो स्वतःच वापरतो आणि 2 महिने फक्त त्या गरीब मित्राला देतो. अगदी तसंच काहीसं या ठिकाणी होतं. जो ॲटम जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो तो हे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडं खेचून घेतो आणि त्याच्यामुळं त्या ॲटमवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येत असतो. त्यामुळे या पहिल्या केसमध्ये आपण बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे असं म्हटलंय, त्याच्यामुळे त्याच्यावर पार्शियल चार्ज दिसतोय. तर दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला ॲटम ए हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे असं कन्सिडर केलं तर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज दिसतोय. याचंच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर HClचं आपण एक्झाम्पल सांगू शकतो. आपल्याला माहित आहे हायड्रोजन आणि क्लोरीन हे दोन वेगवेगळ्या इलेमेंटचे ॲटम आहेत, त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. आपल्याला माहिती आहे क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याला ऑक्टेट पूर्ण करायला 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. आणि हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये, बाह्यतम म्हणजे त्याची पहिली आणि शेवटची कक्षा एकच आहे, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हायड्रोजनला त्याचं डुप्लेट पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर क्लोरीनला त्याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्याच्यामुळं हे दोघं भागीदारी करतात आणि या ठिकाणी आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड मिळतो. पण HCl मध्ये आपल्याला माहित आहे Cl वरती आपण स्लाइट निगेटिव्ह चार्ज देतो आणि हायड्रोजनवरती स्लाइट पॉझिटिव्ह दाखवतो. असं का? कारण हे शेअर केलेले इलेक्ट्रॉन पेअर इट इज शिफ्टेड मोर टुवर्ड्स धिस क्लोरीन. सो क्लोरीन ॲटम गेट्स पार्शियली निगेटिव्हली चार्जड व्हाईल हायड्रोजन गेट्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर अशा पद्धतीने आपण HClचं हे एक्झाम्पल आपल्या नेहमीच्या माहितीतलं असलेलं त्या ठिकाणी सांगू शकतो.
मग आता ॲक्च्युअल आपल्याला याची डेफिनेशन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची कशी करता येईल, तर ती डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे, ती बघा. द ॲबिलिटी ऑफ अ कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड डिनोटेड ॲज EN. म्हणजे बघा, इट इज द ॲबिलिटी ऑफ, कशाची ॲबिलिटी म्हणजे क्षमता, कुणाची, तर कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटमची. या ठिकाणी कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम कोण कोण आहेत, तर हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यामध्ये हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. तर असे हे जे दोन ॲटम आहेत त्यांची ॲबिलिटी, कसली ॲबिलिटी, टू अट्रॅक्ट द शेअर्ड इलेक्ट्रॉन्स टुवर्ड इटसेल्फ. शेअर केलेले इलेक्ट्रॉन पेअर जे आहे ते स्वतःकडे खेचून घेण्याची ॲबिलिटी, त्यालाच आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतो आणि इट इज डिनोटेड ॲज EN. याचाच दुसरा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी रिप्रेझेंट्स द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय द न्यूक्लियस ऑन शेअर्ड इलेक्ट्रॉन्स. या दोन न्यूक्लियसचं या शेअर केलेल्या इलेक्ट्रॉनवरती असणारं आकर्षण म्हणजेच आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. दिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज non-measurable quantity. That is, electronegativity cannot be experimentally measured like that of electron affinity or ionization enthalpy. आपल्याला माहिती आहे आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन घालवून टाकायसाठी किंवा इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमध्ये ॲड करण्यासाठी लागणारी ऊर्जा आपण किलोजूल पर मोलमध्ये मोजलेली आहे, मेजर केलेली आहे. त्या पद्धतीनं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही मेजर करता येत नाही, एक्सपेरिमेंटली आपल्याला ती मेजर करता येत नाही. याचा अर्थ इट इज नॉन मेजरेबल क्वांटिटी, ही न मेजर करता येण्याजोगी क्वांटिटी आहे. आता बघा, आईचं मुलावरती प्रेम असतं, किती प्रेम असतं असं म्हणलं तर तुम्हाला त्याची क्वांटिटी सांगता येते का, बाबा एवढं प्रेम आहे तेवढं प्रेम आहे असं सांगता येत नाही. ती एक भावना आहे. त्या पद्धतीनं या ॲटमचं जे की कोव्हॅलंटली बॉन्डेड आहेत त्यांचं या शेअर्ड पेअरवरती असणारं आकर्षण, अट्रॅक्शन हे किती आहे हे आपल्याला अंकाच्या स्वरूपामध्ये असं सांगता येत नाही. म्हणून इट इज नॉन मेजरेबल क्वांटिटी असं म्हटलेलं आहे. ते मोजण्याचं असं मोजमाप त्या ठिकाणी नाही. सो इट हॅज नो एनी युनिट, याला कोणतंही युनिट नाही. जसं की आपल्याला माहित आहे ॲटॉमिक साईज या प्रॉपर्टीसाठी किंवा आयोनिक रॅडियससाठी आपण पिकोमीटर हे युनिट वापरतो. आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीसाठी आपण किलोजूल पर मोल वापरतो. या पद्धतीनं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसाठी कोणतंही युनिट नाही, कारण ती मेजर करण्याजोगी अशी प्रॉपर्टीच नाही. तर त्यामुळे या प्रॉपर्टीसाठी कोणतंही युनिट नाही. असं असलं तरी सुद्धा सम न्यूमरिकल स्केल्स वे आर डेव्हलप्ड फॉर द मेजरिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मेजर करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही न्यूमरिकल स्केल तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड द मोस्ट पॉप्युलरली ऑर वाईडली युज्ड न्यूमरिकल स्केल इज गिव्हन बाय पावली, दॅट इज लिनस पावली. या शास्त्रज्ञाने 1922 साली ते स्केल दिलेलं आहे. त्यालाच आपण पावली स्केल, पावलिंग स्केल असं म्हटलं जातं. आणि या स्केलवरती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मोजण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अँड अकॉर्डिंग टू पावलीज स्केल दी मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन द पिरियडिक टेबल इज फ्लोरीन. आणि या स्केलनुसार, पावलींनी दिलेल्या स्केलनुसार 118 एलिमेंटपैकी फ्लोरीन हा सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणारा, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणारा एलिमेंट आहे. आणि त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे ती आर्बिटरीली म्हणजे ढोबळमानाने त्यांनी जी सांगितलेली आहे इट इज 4. ती त्यांनी त्या ठिकाणी 4 इतकी सांगितलेली आहे. या ठिकाणी काही इलेमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. या व्हॅल्यूज मात्र तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यातल्या काही इलेमेंटच्या उदाहरणार्थ हायड्रोजन असेल, हॅलोजन फॅमिलीचे मेंबर आहेत, फॉस्फरस, सल्फर यासारख्या इलेमेंटचे जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात, त्या आपल्याला पुढे लागतात. तर इथं काही महत्त्वाचे असणारे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज मी लिहिलेल्या आहेत. या लक्षात ठेवायला खूप सोप्या आहेत. त्या कशा लक्षात ठेवायच्या हे मी सांगतेच.
की काल आपण बघितलं की आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पाहत असताना काही व्हॅल्यूज आपण बघितल्या होत्या. त्या व्हॅल्यू मात्र लक्षात ठेवायची गरज नाही. त्या व्हॅल्यू दिलेत कशासाठी की कशा पद्धतीने आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये चेंज होते हे पाहण्यासाठी म्हणून त्या व्हॅल्यूज दिलेत. यातल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. पण या व्हॅल्यूज तुमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या व्हॅल्यूज मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. यामध्ये हायड्रोजनसाठीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आहे 2.1. तर क्लोरिनसाठी बघा, कारण आपण इथं HClचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. यात आपल्याला ढोबळ मानेन माहिती आहे की क्लोरीन हा हायड्रोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पण त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज किती आहेत तर हे पावलींनी दिलेल्या आर्बिटरीली म्हणजे ढोबळ मानाने दिलेल्या व्हॅल्यूज आहेत. तसं ऍक्च्युली ही मेजरेबल क्वांटिटी नाही, पण तरी सुद्धा ढोबळ मानानं क्लोरीन हा हायड्रोजनपेक्षा जास्तीचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू किती तर ती आहे 3 आणि हायड्रोजनची आहे 2.1. तर अशा पद्धतीनं दोन वेगळ्या पद्धतीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू असणारे हे दोन वेगळ्या इलेमेंटचे ॲटम्स आहेत. त्यांच्यामध्ये हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. त्याच्यामुळं हे शेअर केलेलं इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडे जास्तीचं झुकणार आहे तर ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जास्तीची आहे. या ठिकाणी क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आहे 3, तर हायड्रोजनची आहे 2.1. त्याच्यामुळं धिस इलेक्ट्रॉन पेअर इज मोर शिफ्टेड टुवर्ड क्लोरीन. त्यामुळे ते क्लोरीनकडे जास्तीचं झुकलेलं असणार आहे. तर हायड्रोजन नंतर येणारा दुसऱ्या पिरियडचा आणि ग्रुप फर्स्टचा मेंबर आहे लिथियम. लिथियम पासून हे आडवं लक्षात ठेवा तुम्ही. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. आताच मी सांगितलं की फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू सगळ्यात जास्त म्हणजे त्याच्या पुढं कुणाची व्हॅल्यू नाही. 118 इलेमेंट पैकी हे क्लोरीनची सगळ्यात जास्त म्हणजे 117 इलेमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू याच्या खाली आहे. तर ती कशी लक्षात ठेवायची? लक्षात ठेवायला सोपं आहे. लिथियमसाठी 1 आहे, बेरिलियमसाठी 1.5 म्हणजे 0.5 वाढवत जायचं आहे. 2, 2.5, 3, 3.5 आणि फ्लोरीनसाठी आहे 4. सोडियमसाठी त्याच्याच ग्रुपमध्ये पहिल्या ग्रुपमध्ये येणारा पुढचा मेंबर आहे 0.9 आणि पोटॅशियमसाठीचा आहे 0.8. इथं तिसऱ्या पिरियडचे मेंबर आहेत सोडियम नंतर येणारे मॅग्नेशियम, त्याच्यानंतर अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन. इथं 0.9, 1.2, 1.5, 1.8, इथं 2.1, 2.5 आणि 3. आता फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन ह्या तुमच्या व्हॅल्यूज 2.1, 2.5 आणि 3 हे लक्षात राहील. या लागणाऱ्या अशा या 3 व्हॅल्यूज आहेत. तर किंवा या पद्धतीने लक्षात ठेवा किंवा एकसारखे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज असणारे एकत्र करा. नायट्रोजनचा 3 आहे, क्लोरीनचं 3 आहे, तर नायट्रोजन क्लोरीन याच्यासाठी एक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू हे लक्षात ठेवा. ब्रोमिनचं त्या ठिकाणी आहे 2.8. या पद्धतीनं या काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्या व्हॅल्यूज आपल्याला आता हाऊ धिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅरीज इन ग्रुप आणि पिरियड याच्यामध्ये लागणार आहेत. तर ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती धिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू इट डिपेंड्स अपॉन झेड इफेक्टिव्ह असं लिहिलेलं आहे. झेड इफेक्टिव्ह म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, याच्यावरती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू अवलंबून असते. हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कोणाचा तर the effective nuclear charge which is experienced by this covalently bonded or shared electron pair. हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कोणाचा आहे तर शेअर केलेले जे हे इलेक्ट्रॉन पेअर आहे त्या इलेक्ट्रॉन पेअरनी एक्सपिरियन्स केलेला जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे त्याच्यावरती आपला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिपेंड असतो. तर देअर इज आपण या पद्धतीने म्हणू शकतो देअर इज डायरेक्ट रिलेशन बिटवीन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज विच इज एक्सपिरियन्स्ड बाय शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. आता हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन ग्रुपमध्ये कशा पद्धतीनं बदलतो हे आपल्याला बघायचं आहे. ग्रुपमध्ये जर तुम्ही बघितलं तर टॉप टू बॉटम येत असताना त्या ठिकाणी
ॲटॉमिक साईज जी आहे ती वाढायला लागते, कारण येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन हा पूर्णपणे नवीन शेलमध्ये येतोय. कारण या ठिकाणी ॲटॉमिक साईज आपल्याला लक्षात घ्यावी लागते, कारण दोन ॲटम त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे इक्वल शेअरिंगनी त्या ठिकाणी बॉन्ड देणार आहे. त्यामुळे जेव्हा बॉन्ड तयार होतो तेव्हा हे शेअर केलेले इलेक्ट्रॉन पेअर कुठं असणार आहे, तर व्हॅलन्स शेल जे असणार आहे तिथं ते इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे, त्याच्या पुढं ते असणार आहे. त्यासाठी आपल्याला ॲटमची साईज लक्षात घ्यावी लागणार आहे. ग्रुपमध्ये आपण वरून खाली येत असताना ॲटमचा साईज वाढायला लागतो, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते, म्हणजेच हे जे भागीदारीत सहभागी होणारं इलेक्ट्रॉन आहे तो त्याचं डिस्टन्स न्यूक्लियस पासून वाढत जाणार आहे, तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून दूर दूर जाणार आहे. याचाच अर्थ हे शेअर केलेले इलेक्ट्रॉन पेअर हे न्यूक्लियस पासून लांब लांब जाईल, जसं जसं ॲटॉमिक साईज वाढेल तसं. त्याच्यामुळं हा त्याच्यावरती ऍक्ट होणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स न्यूक्लियसचा, दॅट इज झेड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो त्या ठिकाणी काय होतो, कमी कमी व्हायला लागतो. तर ॲटमची साईज वाढेल तसं तसं हे शेअर केलेलं इलेक्ट्रॉन पेअर जे आहे, उदाहरणार्थ हे आपण हे हायड्रोजनचा ॲटम आहे, हा क्लोरीनचा ॲटम आहे आणि शेअर केलेले इलेक्ट्रॉन पेअर इथं आहे. जसं जसं या ॲटमचा साईज वाढायला लागतो तसं तसं हे इलेक्ट्रॉन पेअर न्यूक्लियस पासून दूर जाणार आहे, म्हणून त्याच्यावरती ऍक्ट होणारा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो ग्रुपमध्ये कमी कमी होत जाणार आहे, कारण ॲटॉमिक साईज ग्रुपमध्ये वाढत जाते. आणि त्याच्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज झाला की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होणार आहे, कारण आता आपण लिहिलं की देअर इज डायरेक्ट रिलेशन बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज विच इज एक्सपिरियन्स्ड बाय शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे शेअर पेअर इलेक्ट्रॉनचं जे पेअर आहे त्यांनी एक्सपिरियन्स केलेला या न्यूक्लियसचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणतोय, त्याच्याशी ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळं ग्रुपमध्ये हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी कमी व्हायला लागतो, त्याच्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो त्या ठिकाणी डिक्रीज व्हायला लागतो. म्हणून इफेक्टिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस इन ग्रुप असं आपल्याला म्हणता येईल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस इन ग्रुप. उदाहरणार्थ इथं समोर बघा, आता या ठिकाणी आता आपण बघितलं की ग्रुपमध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी कमी व्हायला लागतो. समोर व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल हा पहिला ग्रुपचा एलिमेंट आहे, ग्रुप फर्स्टचे. वरून खाली येत असताना बघा हायड्रोजनसाठी व्हॅल्यू आहे 2.1, लिथियमसाठी 1, सोडियमसाठी 0.9, पोटॅशियमसाठी 0.8. म्हणजे ग्रुपमध्ये डाऊन येत असताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज डिक्रीज होत गेलेल्या आहेत. ह्या व्हॅल्यूजवरून सुद्धा आपल्याला सांगता येईल. आता इन पिरियडमध्ये तुम्ही डावीकडून उजवीकडे जर जायला लागले तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज काय होतात बघा. लिथियमसाठी आहे 1, बेरिलियमसाठी 1.5, 2, 2.5, 3, 3.5 आणि फ्लोरीनसाठी ती व्हॅल्यू आहे 4. म्हणजे पिरियडमध्ये तुम्ही डावीकडून उजवीकडे जायला लागता तेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू इन्क्रीजेस. असं का, तर आपल्याला सांगता येईल की डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, ॲटॉमिक साईज हळूहळू कमी व्हायला लागते. याचाच अर्थ हे शेअर केलेले इलेक्ट्रॉन पेअर जे आहे ते न्यूक्लियसच्या जवळजवळ यायला लागतं. याचाच अर्थ न्यूक्लियसचं या इलेक्ट्रॉन पेअरवरचं अट्रॅक्शन त्या ठिकाणी वाढायला लागतं, म्हणजेच हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागतो. ह्या शेअर केलेल्या इलेक्ट्रॉन पेअरवरती असणारं न्यूक्लियसचं अट्रॅक्शन वाढतं आणि त्याच्यामुळं अर्थातच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी वाढायला लागते, कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. तर या पद्धतीनं इन पिरियड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस while इन ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. यानंतर आपल्याला या पॉइंट नंतर बघायचं आहे ते म्हणजे डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि
आत्ताच जो आपण मुद्दा बघितलेला आहे दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. खरं तर हा पॉईंट आपल्या पुस्तकामध्ये नाही आहे, पण हा होमवर्कसाठी तुम्ही करायचा आहे. होमवर्कसाठी तुम्ही या दोन्ही ज्या प्रॉपर्टीज आहेत, कालच्या तासाला बघितलेली आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा ज्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणतोय, आणि आज बघितलेली आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे तो तुम्ही होमवर्कसाठी लिहायचा आहे. कारण या दोन्ही प्रॉपर्टीज आपण इन डिटेल शिकलेला आहोत. तर या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही हा होमवर्क घरी वहीमध्ये ॲज अ इंटरेस्ट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तो करायचा आहे. तर त्याच्यामध्ये बघा, या कॉलममध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅट इज EA त्याच्यासाठीचे पॉईंट दिलेत, आणि या दुसऱ्या कॉलममध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसाठीचे पॉईंट दिलेले आहेत. डिफरन्स लिहिताना या मुद्द्याला क्रॉस करणारे असेच मुद्दे ह्या उजव्या बाजूला आले पाहिजे. या पद्धतीनं लिहायचं असतं. समोरासमोर तुम्ही हे फरकाचे मुद्दे आहेत ते लिहायचे असतात. तर पहिल्यांदा आपण बघूया इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे डेफिनेशन. या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन त्याची काय सांगता येईल? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे द चेंज इन एन्थाल्पी that takes place when an electron is added to the valence shell of an isolated gaseous atom is called as electron gain enthalpy. हे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटीसाठीची डेफिनेशन सांगता येईल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन आपण आत्ताच बघितलेली आहे. इट इज द ॲबिलिटी ऑफ द कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर इलेक्ट्रॉन्स टुवर्ड इटसेल्फ is called as electronegativity and it is denoted as En. हा झाला पहिला डेफिनेशनचा फरकाचा मुद्दा. दुसरा मुद्दा आहे ते या ठिकाणी धिस इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इट इज मेजरेबल प्रॉपर्टी, ती आपण मेजर करू शकतो. तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इट इज नॉट मेजरेबल प्रॉपर्टी. त्यामुळे ही मेजरेबल नसणारी प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की या न्यूक्लियसचं जे दोन ॲटम कोव्हॅलंटली बॉन्डेड आहेत त्या ॲटमचं या शेअर केलेल्या इलेक्ट्रॉनवरती किती अट्रॅक्शन आहे हे आपण संख्यात्मक दृष्टीने सांगू शकत नाही. त्यामुळे इट इज नॉट द मेजरेबल क्वांटिटी म्हणता येईल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नॉट द मेजरेबल क्वांटिटी, व्हाईल इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज मेजरेबल क्वांटिटी असं म्हणता येईल. त्यातला तिसरा मुद्दा सांगता येईल ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही कन्सेप्ट इट इज रिलेटेड विथ एनर्जी. इट इज एनर्जी रिलेटेड टर्म आहे. तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इट इज नॉट एनर्जी रिलेटेड टर्म, एनर्जीशी रिलेटेड अशी ही संकल्पना नाही. हा तिसरा मुद्दा सांगता येईल. त्यातला चौथा मुद्दा आपल्याला युनिटचं सांगता येईल. ॲज धिस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इट इज मेजरेबल प्रॉपर्टी, इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ किलोजूल्स पर मोल, म्हणून त्याचं युनिट आपल्याला किलोजूल पर मोल सांगता येईल. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही नॉन मेजरेबल प्रॉपर्टी आहे अँड सो इट हॅज नो युनिट, त्याला कोणतंही युनिट नाही. ते न्यूक्लियसचं इलेक्ट्रॉन शेअर केलेल्या इलेक्ट्रॉनवरती असणारं अट्रॅक्शन आहे. त्या ठिकाणी वी कांट मेजर धिस अट्रॅक्शन. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. काल आपण बघितलं की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीसाठी रेग्युलर असा कोणता ट्रेंड त्या ठिकाणी सांगता येत नाही, पण आपण त्या ठिकाणी ओव्हरऑल असा ट्रेंड त्या ठिकाणी दिलेला आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुपमध्ये येत असताना डिक्रीज होते आणि पिरियडमध्ये जात असताना इन्क्रीज होत जाते. किंवा निगेटिव्हिटीच्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर टॉप टू बॉटम येत असताना इट बिकम लेस निगेटिव्ह आणि इन पिरियड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बिकम्स मोर निगेटिव्ह. या पद्धतीने आपण ते सांगितलेलं आहे. त्या कारण ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी आहे ही इट इज बेस्ड ऑन ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲटमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्राउंड स्टेटमधलं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यावरती आधारित असणारी ही कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्याची रेग्युलॅरिटी पाहायला मिळत नाही. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कन्सेप्ट ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती आधारित नाही. त्याच्यामुळे वी कॅन ऑब्झर्व रेग्युलर ट्रेंड अबाउट दी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण सांगू शकतो की ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरून खाली येत असताना डिक्रीज व्हायला लागते. तर
लेफ्ट टू राईट जाताना म्हणजे पिरियडमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज व्हायला लागते. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण ट्रेंडमधली रेग्युलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. तर असे काही 4-5 मुद्दे आपल्याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसाठी सांगता येतील. हे तुम्ही होमवर्कसाठी घरी त्या ठिकाणी करायचे आहेत.